अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे। येत्या 18 तारखेला ठाकरे नागपुरात आंदोलन करणार आहेत। याच पार्श्वभूमीवरती भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्यानंतर रामाची आणि हनुमान चालीसेची आठवण आली। ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकलं। आयुष्यातील 14 दिवस मी केव्हाच विसरणार नाही। मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा वाचली असती तर ना आमदार फुटले असते ना घर फुटलं असतं, असा टोला राणांनी ठाकरेंना लगावलाय। यावरती आमदार आदित्य ठाकरेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा हनुमान चालीसा नको होता त्यांना, तेव्हा त्यांना हनुमान चालीसा चालत नव्हता। जसा पदावरनं खाली उतरल्या पूर्णच्या पूर्ण पक्ष बर्बाद करून टाकला उद्धव ठाकरेजींनी, तेव्हा जाऊन रामाचं नाव आणि हनुमान चालीसाचं वाचन त्यांनी तिथे केलं। तर त्यांनाही माझा प्रश्न आहे, दादा हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असतं। विरोधक म्हणजे कोण? शिशी शिशी शिशी